नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यांच्या हिताची आणि उपयुक्त अशी माहिती बघणार आहोत. आपल्या सगळ्याला माहिती आहे 18 तारखेला निकाल लागला. या अनुषंगाने या निकालामध्ये उपस्थित झालेल्या समस्या, जो निकाल हा किती शंकास्पद आहे, संशयास्पद आहे आणि त्याच्यामध्ये त्या निकालाची जी काही आवाका आहे तो आपण त्या निकालाच्या PDF वरून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केल्या, वाचल्या, अभ्यास केलं आणि त्या अनुषंगाने तमाम महाराष्ट्रातील जी काही अभियोग्यताधारक आहेत, ज्यांनी प्रचंड अभ्यास करून मेहनत करून त्या ठिकाणी त्यांच्या पदरी काही निराशा आली आणि जी उमेदवार त्या ठिकाणी कमी मेहनत घेऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक मार्क्स आले. साहजिक आहे, मुलांमध्ये गैरसमज होणं अपेक्षितच होतं. कारण एकदा का विद्यार्थ्याला मार्क्स पडले हे समजलं की त्यांची आपली मतं आणि जी काही विचार आहेत, भूमिका आहे, ते ॲटोमॅटिक बदलते. अगदी त्या पद्धतीनं जाणवायला लागलेलं आहे की मुलांमध्ये चांगले मार्क्स पडले त्याचा गट आणि अपेक्षेपेक्षा अभ्यास करून कमी मार्क्स पडलेत याचा गट त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि अपेक्षासारखंच चांगले मार्क्स पडलेल्या उमेदवाराला वाटते की आता ही भरती प्रक्रिया उद्या म्हणजे आठवड्याभरामध्ये कंप्लीट व्हावी आणि आपल्याला आपली शाळा मिळावी. कारण त्याला काही करू शकत नाही. ही जी वृत्ती आहे ना, माणूस नावाचा प्राणी जो आहे ना, इतका खतरनाक बांडगुळ आहे ना, विचारही करू शकत नाही तुम्ही अगदी त्या पद्धतीनं. असं आता याचा अर्थ असा नाही की फार आम्हाला चांगले मार्क्स पडले तर आम्ही काही असे घेतलो नाही किंवा मग बोगस केले का आम्ही. बिलकुल नाही. 190 घेतलेला मार्क्ससुद्धा अभ्यास करूनच घेतला आहे. पण थोडासा संयम ठेवावा. ज्या गोष्टी चुकल्यात हे जे तुमच्या डोळ्याला दिसतंय त्याला सुद्धा चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणण्याचं सामर्थ्य जे आहे ते तुमच्यात असलं पाहिजे. उघड्या डोळ्यांनी दिसतंय. मग आता समान विद्यार्थी एकच परीक्षा अनेक वेळा देणं असो, 0 मार्क्स मिळवणे असो, पूर्वी 2022ला 23ला झालेली टेट आणि आत्ता 25ला झालेली टेट, जवळपास दोन्ही मार्क्समध्ये तफावत जी आहे ती सारखीच आहे. एखादी 1-2 मार्क्स सोडतं वगळले तर तशीच आहे. आणि त्या निकालामध्ये जे काही अगोदर निकाल होता, जो PDF त्यांनी शेअर केली संकेतस्थळावर 2023ला, तशा पद्धतीने निकाल आहे का? नाही. तर या सगळ्या गोष्टी असताना चुकीच्या पद्धतीनं उमेदवारांचे त्या ठिकाणी एका उमेदवारांनी अनेक वेळा परीक्षा दिलेली असताना समान मार्क्स 2023 आणि 25ला पडलेले असताना 0 मार्क्स असले उमेदवार प्रचंड असल्याच्या नंतर आणि गेल्या वेळेस IBPS परीक्षा घेऊन तशीच त्या ठिकाणी त्यांनी आपला रिझल्ट जो आहे, जसं की विवरण होतं, विद्यार्थ्याचं नाव, उमेदवाराचं डेट ऑफ बर्थ, त्याचा संवर्ग, समांतर आरक्षण, मग तो OC आहे का, त्या ठिकाणी त्यांनी स्क्राईब घेतलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा तिथे उल्लेख होता. मग त्याला मिळालेले अभियोग्यताचे मार्क्स 80 पैकी किती आणि बुद्धिमत्ता गणित याचे मार्क्स 120 पैकी किती पडले, मग तो कोण्या प्रवर्गातून येतो, त्याचं जेंडर काय, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या. मग हे तुम्हाला दिसतंय का नाही? ज्याला चांगले मार्क्स पडलेत त्यांना. चांगले मार्क्स पडलेत, नक्कीच तुमचं कौतुक आहे. तुमचं कौतुक केलं आहे, पुन्हा कौतुक करूया आणि तुमच्या जागा जास्त यावेत. आणि ज्याला चांगले मार्क पडलेत त्यांना आपल्या स्वतःच्या जिल्हा परिषदमध्ये, गावच्या जिथं शिकलाय त्या जिल्हा परिषदमध्ये कसं लागेल याच्यासाठी आम्ही ती तडजोड पण करणार आहोत, चांगली जागा आणण्यासाठी. पण थोडंसं मला वाटतं संयम घ्यावं तुम्ही. आणि ह्याच गोष्टी आज का सांगतोय तुम्हाला, जसा निकाल लागला, तात्काळ मी परीक्षा परिषदेला मेल केला. या निकालामध्ये काय काय शंका आहेत, काय संशयास्पद वाटते यावर भूमिका व्यक्त केली दुसऱ्या दिवशी. आणि तोच एक ड्राफ्ट जो आहे त्या पद्धतीने केला आणि मेल त्या ठिकाणी आपण परीक्षा परिषदेला पाठवलं. त्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपण जी मागणी करतोय ती अतिशय रास्त आहे आणि योग्य आहे. कारणच हा निकाल जो आहे तो शंकास्पद, संशयास्पद असल्या कारणानं त्यावर
ज्या ज्या त्रुट्या होत्या, जे जे निकष होते ते त्यांना आपण पाठवले. त्याच्यातून एक गोष्ट प्रखरपणे त्या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात आली. यावर आता अनेकांनी बोलायला सुरू केलं. कोणी हेही चांगलं, कोणी तेही चांगलं म्हणते, कोणी इथं चुकलं म्हणजे चुकलंयच म्हणते, त्याच्यातले डाऊट्स सांगते. बरेच लोक त्या ठिकाणी बोलताना दिसत आहेत. कोणी डायरेक्ट घोटाळा झाला म्हणते. मी तुर्तास तरी जोपर्यंत पुरावे लागत नाही तोपर्यंत घोटाळा झाला आहे असं मी मानत नाही. पण जे स्क्राईब आहेत त्याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे, जेणेकरून खरे अपंग उमेदवार आहेत ते त्यांच्यावर अन्याय होऊ नये या कारणासाठी. आता मुद्द्यावर येतो. या सगळ्या पार्श्वभूमी झाल्या. अगदी अशा पद्धतीचा ड्राफ्ट जो आहे तो परीक्षा परिषदेला पाठवला आहे. आणि परीक्षा परिषदेला सुद्धा आपण पाठवलेला ड्राफ्ट आणि आपण पाठवलेले प्रश्न, आपण निर्माण केलेली शंका, आपण निर्माण केलेल्या समस्या त्याचं समाधान करावं वाटलं आणि करावंच लागणार. म्हणून परीक्षा परिषदेने तात्काळ IBPS सोबत VC घेतलेली आहे. तात्काळ. आणि त्या VCमध्ये आपण ज्या पद्धतीनं डिमांड करतोय त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना तशा पद्धतीनं त्या ठिकाणी रिझल्ट देण्याच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. आपल्या मागण्या ज्या आहेत त्या परीक्षा परिषदेमध्ये गेल्या. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या IBPS पर्यंत गेल्या. त्यांची एक VC झाली काल आपल्या मागणीवर. मी तुम्हाला काल मेसेज केला होता, तुम्हाला सांगितलं होतं. त्या ठिकाणी बालभारतीला आयुक्त मॅडम आणि बरेच अधिकारी, बालभारतीला कार्यक्रम असल्यानं अभ्यासक्रम जो काही आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम होता, त्यामुळे ते तिथे उपस्थित होते. तोपर्यंत इकडे VC झालेली आणि त्या अनुषंगाने आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्यावर त्यांनी उपाय काढण्यासाठी तात्काळ ज्या आशयाच्या आपले निकष, मागण्या, प्रश्न होते, ज्या शंका निर्माण झाल्या त्याचं शंकेचं समाधान करण्यासाठी परीक्षा परिषदेने तात्काळ IBPS सोबत VC घेतली आणि त्यांना तो जो काही समस्या आहे ते त्यांच्याकडे ठेवलेले आहेत. नक्कीच परीक्षा परिषद जरी त्या ठिकाणी आपलं समाधान करण्यासाठी आपण ज्या पद्धतीनं निकाल मागला आहे त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न करत असतील तरी आपल्यासाठी एक अंशतः जमेची बाजू आहे. अंशतः आपण याचं एक स्वागत करू, अंशतः हे यश आपण म्हणू, पण पूर्णतः हे यश नाही. कारण आपल्याला ते सगळं काही अधिकृत पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नक्कीच आपल्या मागणीचा त्या ठिकाणी विचार केला गेलेला आहे. म्हणून आपण जे काही नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी मंगळवारी परीक्षा परिषदेला जायचं आणि पत्रकार परिषद घ्यायचं. पत्रकार परिषद तर घेऊच, त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येनं परीक्षा परिषदेला जर आपण उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली, तिथे गेलो आपण, तर नक्कीच त्यांना जाब विचारू आणि ते 100% आपल्या शंकाचं निराकरण त्या ठिकाणी समाधान करतील. जर समाधान नाही केले तर त्याच्यानंतर पुढची जी काही दिशा आहे ती आपण ठरवलेली आहेच. आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं यामध्ये चुकीच्या पद्धतीनं लोकांनी मार्क्स वाढवण्याचा प्रयत्न केला, जसं की स्क्राईब घेऊन जे खोटे प्रमाणपत्र त्या ठिकाणी दाखवलेले आहेत, अपंग जी काही खरे अपंग उमेदवार आहेत त्यांच्यावर हा एक अन्याय होतो. आणि अशा उमेदवारांनी जे खोटे प्रमाणपत्र देऊन मार्क्स वाढवण्यासाठी अधिकचा वेळ मिळतो म्हणून स्क्राईब जे आहेत ते वापरलेले आहेत. असे तोंडी पुरावे असल्या कारणानं आपण त्या अनुषंगाने जे खरे अपंग आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. मात्र या संदर्भातले आपण जे काही पुरावे आहेत ते पुरावे घेतोय. त्या पुराव्याच्या अनुषंगाने सोमवारी मंगळवारी त्या ठिकाणी जे आहे ते आपण त्यांना भेटून प्रत्यक्ष त्यांना बोलून पुढची जी काही दिशा असणार आहे ते आपण ठरवणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मंगळवारी आपल्याला MSc परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी भेटायला यायचं आहे. परीक्षा परिषदेला भेटल्याच्या नंतर आपण आपल्या शंका त्या ठिकाणी मांडूया. पुन्हा एकदा जो काही आपल्याला निकाल संशयास्पद वाटते, जोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही. आणि आपल्याकडे जे काही पुरावे आहेत, आता काही पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत, काही अपेक्षित आहेत, त्या पद्धतीनं आपण पुरावे घेऊन लवकरच
संबंधित एजन्सीसोबत म्हणा किंवा कोर्टात म्हणा, त्यावर आपल्याला लवकरच पुढची जी काही दिशा आहे ती आपण मंगळवारी ठरवणार आहोत. तत्पूर्वी आपला जो काही संशय आहे, आपला निकाल हा शंकास्पद वाटतोय, तो ज्या पद्धतीनं त्यांनी IBPS सोबत मीटिंग घेतली, तात्काळ मीटिंग घेऊन आपल्या सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे आणि आपण उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत याचा हा एक उदाहरण आहे, हे एक नमुना आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मित्रांनो, तुम्हाला जास्त मार्क पडले तरी घाबरायचं कारण नाही, तुम्हाला कमी मार्क्स पडले तरीही तुम्हाला घाबरायचं कारण नाही. मात्र जर कोणी चुकीच्या पद्धतीने याच्यात मार्क्स घेऊन चुकीच्या पद्धतीनं इन होण्याचा प्रयत्न करत असेल, नोकरी लाटण्याचा प्रयत्न करत असेल, तर नक्की त्यांना मात्र घाबरण्याचं कारण आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत पुरावा भेटत नाही तोपर्यंत. आता आपल्याला पुरावे पण भेटत आहेत, म्हणून नक्कीच या ठिकाणी खरे विद्यार्थी जे आहेत, चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स घेतले, त्यांना कुठेही नुकसान होणार नाही. आणि आपलं म्हणणं तरी काय होतं, निकाल पुन्हा द्या थोडीच होतं. फेर निकाल म्हणजे कसा, ज्या पद्धतीने 2023ला निकाल दिला त्यांना, कसा जे काही कॉलम दिलेले होते, संवर्ग त्यांचा, नंतर मग जेंडर, डेट ऑफ बर्थ, नंतर मग त्याचा समांतर आरक्षणाचा, नंतर त्यानं स्क्राईब घेतला आहे का, त्या संदर्भात OC, त्या संदर्भामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेची 120 पैकी पडलेले गुण आणि अभियोग्यतेचे पडलेले 80 पैकी गुण आणि एकूण गुण, या फॉर्मॅटमध्ये आपल्याला निकाल पाहिजे. मग हा फॉर्मॅटमधला निकाल घेत असताना आपण हा पेपर रद्द करावा किंवा निकाल रद्द करावा असं म्हणतोय का? तर बिलकुल नाही. काही लोक या संदर्भामध्ये काही गैरसमज पसरवत आहेत की निकाल आता हा रद्द करा, परीक्षा रद्द करा अशी मागणी केली जाते. आपल्या उत्तर मित्रांनो, अशी कदापि मागणी केलेली नाही, करणारी नाही. कारण तुमचं हित हे सर्वात मोठं आहे. तुमची जास्तीत जास्त मुलांना कशी संधी उपलब्ध होईल, तुम्हाला कसा त्याच्यामध्ये चान्स मिळेल आणि तुमचं कसं त्याच्यामध्ये लाभ होईल, या हेतूनं तुमच्या हितासाठी सगळ्या मागण्या आहेत. तुमचं नुकसान होईल असं मी कधीच मागणी करणार नाही, केली नाही. कारण तुमचं नुकसान करण्यासाठी अनेक लोक टप्पून आहेत, ते पुष्कळ आहेत, ते तुम्हाला लक्षात येतील. मात्र आपल्याकडून तुमचं नुकसान होईल असं कधीही निर्णय घेतले जाणार नाहीत. आपण स्वतः त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी ठेवून विचार करतो, निर्णय घेतो. म्हणून तुमचं हित हेच सर्वोपरी असल्या कारणानं निश्चिंत राहा. कोणावरही खऱ्या उमेदवारावर या ठिकाणी अन्याय होणार नाही. आणि नक्कीच यांनी आत्ता आपल्याला जी काही आपण निवेदन दिलं आहे त्याची कार्यवाही करताना सांगितलेलं आहे. नंतर मग माझा कॉल पण झाला, कॉलवर चर्चा झाली. त्या अनुषंगाने त्यांनी प्रोसेस चालू केलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण संशय त्यांना दाखवलेले आहेत किंवा शंका निर्माण केली, जो काही मेल दिलेला आहे त्याच्यातले जे काही निकष आहेत त्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, तसा आम्ही पाठपुरावा करतोय, अगदी त्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. पण यावर माझा परीक्षा परिषदेवर तीळ मात्र विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत अधिकृत येत नाही, जोपर्यंत आपल्या मनाच्या शंका ज्या क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत या कुठल्याही गोष्टीवर किंवा या कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा कुठल्याही या शंकेला म्हणा किंवा या कुठल्याही गोष्टीला आपण भावळून जाणार नाहीत आणि आपण आपल्या टार्गेटपासून दूर जाणार नाहीत. म्हणून तुमचं हित हे सर्वोपरी असल्या कारणानं अनेक महिला भगिनीच्या राज्यातून अनेक मित्र बांधवांचे मला कॉल येत आहेत. अक्षरशः त्यांचं दुःख ऐकून मी वैतागलोय. मी कदाचित तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर बी केली असती, पण हे माझ्या तत्वात बसत नाही. कारण आलेले कॉल्स हे मला रेकॉर्डिंग करणे आणि शेअर करणे, तुमच्यापर्यंत दाखवणे, कारण त्या भावनेचं भांडवल करणं मला आवडत नाही. हा एक माझा काम करण्याचा एक वेगळा फंडा असल्या कारणानं मी या गोष्टी करत नाही. पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, लागलेले उमेदवार सुद्धा दुःख व्यक्त करत आहेत. अक्षरशः 150-160 मार्क्स पडलेले उमेदवार सुद्धा मला धन्यवाद देत आहेत की सर तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न अगदी रास्त आहेत. आज तर तुम्हाला सांगतो 179 मार्क्स पडलेल्या उमेदवाराचा फोन होता मला पुण्यातून. त्यांनी पण म्हटलं सर तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. नक्कीच आम्हाला पण जाणून घ्यायचं आहे की 190 पासून तर 0 पर्यंत आलेल्या मार्क्सवाल्यांचं कास्ट काय आहे, संभाव्य जागा किती आल्या तर किती जागा या कास्टला येतील किंवा मेरिट कुठपर्यंत येईल याचा निकष आम्हाला पण लावता येत नाही. खरंच आम्हाला याच्यात संधी मिळेल का याचा निकष लावता येत नाही. 2023ला दिलेला निकाल आणि आत्ता देत असलेला निकाल याच्यात प्रचंड तफावत आहे. तेव्हाचा निकाल योग्य होता आणि आत्ताचा निकाल हे देताना चुका झाल्या. हे कोण म्हणतंय?
अगदी उच्चतम मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांनी सुद्धा म्हणतात. त्यामुळे मित्रांनो, आपण करत असलेल्या मागण्या ह्या रास्त आहेत आणि तुम्हाला जास्त मार्क्स पडलेत तर तुम्ही अभ्यास करून घेतले हे पण आम्ही मान्य करतोय, कारण त्यात दुमतच नाही, मेहनतीचे मार्क्स आहेत. त्यामुळं निश्चिंत राहा, योग्य तेच केलं जाईल. अन्याय जिथं जिथं होतो तिथं आपण उभा राहतोय आणि त्याला वाचा फोडतो आणि तिथं न्याय मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. निश्चिंत राहा. तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि तुम्हाला तुमच्या गावात कशी जिल्हा परिषद मिळेल, जेणेकरून जास्त जागा आल्या तर ती मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटी परीक्षा परिषदेवर आपला कुठलाही विश्वास नाही. या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असतील, त्या ठिकाणी मीटिंग बी झाली असेल, VC झाली असेल, तरी जोपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला तो निकाल त्या पद्धतीनं बघायला मिळत नाही, आपल्या शंकेचं पूर्ण समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सुट्टी नाही, तोपर्यंत आपण शांत नाही. म्हणून मी पुढच्या मंगळवारी परीक्षा परिषदेला येतोय. तुम्हाला पण यावं लागते आणि त्या दिवशी आपण समोरचा सगळा अजेंडा ठरवू, कारण तसे सगळे पुरावे जे आहेत ते आपल्याकडे आता लवकरच मिळणार आहेत. म्हणून चुकीच्या गोष्टीला, चुकीच्या प्रवृत्तीला कधीही साथ द्यायचं नाही. जे चूक आहे ते चूक म्हणता आलं पाहिजे, यातच खरा स्वाभिमान असतो. अर्थात म्हणूनच मी मंगळवारी येतो, तुम्ही पण या. आपल्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये सामील व्हा. कोणाला निमंत्रणं दिली जात नाहीत. म्हणून जिथं अन्याय झाला आहे असं वाटतंय, जिथे हक्काची लढाई आहे असं वाटते, त्या ठिकाणी विना निमंत्रणानंच या, विना निमंत्रण देता या. आणि या लढ्यामध्ये ज्यानं योगदान देते, चुकलंय म्हणून ज्यानं खंबीरपणे ठामपणे उभा राहते, ज्यानं त्या ठिकाणी चुका झाल्यात म्हणून तिथे पाठपुरावा करते, त्या सगळ्या चळवळीतल्या मंडळींना, नेत्यांना, संघटना चालकांना, संघटनेच्या अध्यक्षांना, सगळ्यांना, त्याच्यामध्ये क्लासवाले पण आले, सगळेच आले, कोणाचे नाव घेणार नाही मी, पण ज्यानं चुकीतल्या चूक म्हणते आणि त्याचा पाठपुरावा करते, त्या सगळ्यांना या ठिकाणी साथ द्या, त्यांच्या सोबत राहा, जेणेकरून चुकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघतील आणि ही सिस्टीम व्यवस्थित होईल, सिस्टीम ही पारदर्शक होईल. हाच आपला मोठा असला पाहिजे. म्हणून मित्रांनो, जो कोणी आवाज उठवतो, जो कोणी बंड करतो, त्याच्यासोबत राहा, त्याला साथ द्या, एकमेकाला नावं ठेवू नका, कारण ही व्यवस्था ही खरंच सांगतो तुम्हाला कोणाची तर बांधील झालेली आहे. त्यामुळं हे असा जर अन्याय होत राहिला आणि आपण आवाज उठवत नाही राहिलो, ज्यांना आवाज उठवते त्याला नाव ठेवत राहिलो, तर कदापि आपलं आयुष्य, कदापि आपण आपल्या आयुष्याला सुद्धा माफ करणार नाही, अशा पद्धतीचा पाप होईल. म्हणून मित्रांनो, मी मंगळवारी येतोय, तुम्ही पण या. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.